आपलं 15 गाव असू द्या, ठाणा मुंबई असू द्या, डोंबिवली असू द्या, कळवा असू द्या, त्यांनी सतत समालोचनाची भूमिका सातत्याने पार पाडली. ते महादेवजी उतेकर आमच्या समेत जोडले जातील याची त्यांनी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. तर सामन्याची सुरुवात होते. सलामीची जोडी गेलेली मैदानात. हॅलो. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू द्यायचा आहे. विनंती असेल. सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सिद्धेश. एक नावाजलेला गोलंदाज, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगले एक स्फोटक गोलंदाजीची ज्यांनी धुरा सांभाळले आणि आपल्या नावाचा डंका वाजवलाय. 15 गाव असू द्या, ठाणा मुंबईमध्ये असू द्या. तर गोलंदाजीच्या मार्कवरती तटस्थ पंच राजेश उतेकर आणि रुपेश चांदे. फुलटा चेंडू होता, सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पॉईंटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी एक धावेचा श्री गणेश होते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 1 धाव. 1 धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते. नाणेफेकीचा कौल जिंकून तलवट पाली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. अनेक नावाजलेला स्फोटक फलंदाज आणि एक 25 ते 30 वर्षाचा दांडगा अनुभव असलेला फलंदाज प्रशांत पालांडे आपल्या फलंदाजीच्या मार्कवरती सलामीला आलेला फलंदाज आहे. एक दांडगा अनुभव असलेले प्रशांतजी पालांडे, एक आपल्या 15 गावातील एक नावाजलेलं नाव, व्यक्तिमत्व सातत्याने क्रिकेट या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या मार्कवरती सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र तिथं काही होत नाही. झेल मात्र सुटतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 धावा धाव फलकावरती लागतायत. तर 2 धावा धाव फलकावरती लागतायत. चांगले क्षेत्ररक्षण सजवले. जय मालिक दामनन संघ म्हटलं की शुभम कदम ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय. गेल्या टुर्नामेंटमध्ये या शुभम कदमने मोठा हाकार माजवला होता. चौकार आणि षटकाराची आतषबाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाची वाटेवरती नेऊन ठेवला होता. शुभम कदम एक चांगला गुणवान खेळाडू आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. चेंडूला सन्मान दिलाय. कार्पेट पद्धतीने मारलेला फटका आहे. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर होते. 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 3 धावा धाव फलकावरती लागतायत. माझे साथी स्कोरर अमोल स्वप्नील सकपाल एक गुणलेखकाच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. आमच्या साखरगावचे ज्येष्ठ नागरिक, आमचे परम मित्र बंधू रोहित उतेकर यांचे पिता दत्तात्रय उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हा. दत्तात्रय उतेकर साहेब. चांगला फटका मारलाय लॉंगरच्या दिशेने. शुभम कदम म्हटलं तर एक नावाचं वादळ निर्माण होतंय. गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, फलंदाजी असू द्या, एक चांगले अचूक फेक केले. पण तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 धावा धाव फलकावरती लागतायत. माझे साथी समालोचक जोडलेत आमच्या समेत. निलेशजी माबदी निवेगावचे सुपुत्र आहेत. 15 गाव असू द्या, ठाणा मुंबई असं एक गोड आवाज आणि एक उत्कृष्ट अशी वाणी आणि समालोचनाच्या भूमिकेत कामगिरी सातत्याने पार पाडताना दिसत आहेत. 1 धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या होते. 5 धावा धाव फलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना महादेवजी उतेकर चोरवणे शिंदे गावठाण त्यांचे सुपुत्र आहेत. समालोचन करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. महादेव उतेकर तर आमच्या समेत जोडले गेलेत. एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेत आणि समालोचनाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडतोय. चांगल्या प्रकारचं रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या जोडी दरम्यान प्रशांत आणि सौरभ यांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते 6. अजूनही सलामीची जोडी मैदानात असेल. 6-10 4 चेंडू 4 षटकांचा सामना असेल. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये
आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिन गडी बाद 6 धावा. या पुढील माझे धावते समालोचन करतील महादेवजी बुतेकर. हॅलो. हॅलो. धन्यवाद. हॅलो. चालू असलेला सामना जयमालिक धामणन विरुद्ध कालभैरव पाली. पहिलं षटक संपलेलं आहे सिद्धेश भिंगारडेकडून आणि पहिल्या षटकाच्या संपतीने संघाची धावसंख्या होते बिनबाद 6. बिनबाद 6 आणि दुसरं षटक घेऊन येतोय मला वाटतं गोलंदाज नाव सांगायचंय संतोष आणि एक धाव घोषित करतोय पंच रुपेश चांदे आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 7 आणि या एकने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या 7. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संतोष जयमालिक धामणन संघाकडून मारा करतोय. पाहूया. आणि सलामीचा फलंदाज प्रशांत पालांडे आणि सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते संतोष याच्याकडून आणि लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू धावसंख्येत भर होते. एकने धावसंख्या होते 8. बिनबाद 8. शुभम स्ट्राईकला आहे. शुभम मात्र एक मोठी फटकेबाजी करणारा खेळाडू या ठिकाणी मैदानात सज्ज आणि मारा करतोय संतोष. पाहूया संतोष टू शुभम असा मारा. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया घोषित क्षेत्र जाणारा चेंडू. पंच किती धावा घोषित करतायत आणि 2 धावेचा इशारा येतोय. या दोन्ही संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 10. बिनबाद 10. अजूनही सलामीची जोडी मैदानात शुभम आणि प्रशांत पालांडे. पाहूया संतोष मारा करतोय शुभमला. धावसंख्येत 10. मर्यादित 4 षटकांचा सामना. कंपल्सरी सामना. चेस असणारा सामना. पाहूया सिद्धेशने पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या आणि आता 6 वरून धावसंख्या पोहोचलेली 10 वरती. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. पंच एक धाव घोषित करतायत. या एकने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 11. बिनबाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 11. जयमालिक धामणन विरुद्ध कालभैरव पाली या आजच्या दिवसातील 4था सामना या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत विजय झालेले संघ चोरवणे डांगेवाडी, शिवशंभो निवे आणि चोरवणे जखमेवाडी संघ. टकावरच्या तिने मारला चेंडू. पाहूया धावचित होतो का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फेक होईपर्यंत ओव्हरथ्रो मध्ये एक धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 ने धावसंख्या 1 आणि ओव्हरथ्रो 1 अशा धावसंख्या 2 धावा धावून काढलेल्या. धावसंख्या 13. बिनबाद 13. अजूनही शुभम आणि प्रशांत सलामीची जोडी मैदानात. पाहूया संतोष मारा करतोय शुभमला. डावकुरा गोलंदाज लेगच्या दिशेने मारला चेंडू चांगला आणि मला वाटतं हा घोषित क्षेत्रात जाणारा चेंडू. एक धाव घोषित करतोय पंच रुपेश चांदे आणि या एकने संघाच्या धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 14. राऊंड द विकेट मारा करतोय संतोष. त्याला सामोरा आहे तो शुभम. एक चांगला धडाकेबाज फलंदाज शुभम आणि चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय संतोष मार्फत. पाहूया थोडीशी टीम मीटिंग या ठिकाणी पाहायला मिळते जयमालिक धामणन संघाची. कृपया जयमालिक धामणन संघाचा 12वा खेळाडू असेल तर आपण आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये नावं सांगण्यासाठी. बिनबाद 12. बिनबाद 14. धावसंख्या 7-7.5च्या सरासरीने चाललेला हा संघ कालभैरव पाली संघ. कृपया टीम मीटिंग जास्त करू नये, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण सामना आपण पहिल्या सामन्याला ऑलरेडी खूप लेट सुरुवात केलेली आहे
उत्तम हॅलो हॅलो 12वा खेळाडू आपल्याला पाठवला तर बरं होईल. शुभम. हॅलो आणि 2 षटकाचा सामना संपलेला आहे. 2 षटकाचा धावसंघाची धावसंख्या बिनबाद 14. हॅलो हॅलो या ठिकाणी चंडिका माता विकास मंडळ मुंबई वावेतर्फे खेळ उपाध्यक्ष श्री सतीश गणपत उतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मंडळाच्या वतीनं त्यांचा थोडक्यात सत्कार होईल, तर त्यांनी स्वीकार करायचा आहे. सतीश गणपत उतेकर. अध्यक्ष श्री विकास बाबाजी चव्हाण यांना मी विनंती करतो की सन्मान चिन्ह, शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद नितीन. आणि 2 षटकाचा सामना संपलेला आहे आणि धावसंख्या झालेला आहे बिनबाद 14. आणि 7च्या सरासरीने जवळजवळ हा सामना चाललेला आहे. आणि माझ्या समवेत जोडलेले आहेत माझे मित्र महादेव उदेकर. महादेव. आणि हा गडी बाद होतोय आपल्या पहिल्याच चेंडूवरती. यश प्राप्त होतंय शुभमला. आणि पहिला गडी बाद होतोय प्रशांत. आणि या धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होत आहे शुभमला. धावसंख्या होते 1 गडी बाद 14. महादेव काय सांगशील? 2 षटकाचा सामना संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 14. आत्ताच 1 गडी बाद झालेला आहे आणि अजून उर्वरित मला वाटतं 11 चेंडूंचा सामना शिल्लक असेल. काय सांगशील? हॅलो. नक्कीच निलेशजी, सकाळपासून या मैदानाचा आढावा घेतोय मी. मला वाटतं या खेळपट्टीवरती थोडासा स्कोर कमी होताना पाहायला मिळतोय आपल्याला, कारण की याच्या आधी जे सामने झाले त्यामध्ये कमीत कमी धावांचं आव्हान समोर होतं आणि त्या आव्हानाला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रतिस्पर्धी तोंड देताना थोडीशी दमछाक होताना पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचा हा खेळपट्टी पाहायला मिळतोय. कुठेतरी थोडासा कमी स्कोर या मैदानावरती गेले काही वर्ष, मला वाटतं मागच्या या आपल्या हंगामामध्ये एक चांगला स्कोर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याचप्रमाणे आत्ताचा जर आता सकाळपासूनचे जे 4 सामने आपण अनुभवले तर या खेळपट्टीवरती मला वाटतं सर्वोच्च धावसंख्या असेल ती 32 असेल. कारण की या मला वाटतं खेळपट्टीचं जे निर्माण केलंय त्या खेळपट्टीचा कुठेतरी बॉल थोडासा कमी उसळी घेताना पाहायला मिळतोय. दरम्यान उंच जबरदस्त आणि हा उंच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण जबरदस्त. हा दुसरा आदरा बसतोय आणि गाडी क्रमांक बाद होतोय 2. अतिशय सुंदर निलेशजी ही कॅच जी पकडले एवढ्या लॉंगॉन वरून 30 गज यार्ड मध्ये येऊन कॅच पकडले. खरोखर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. क्षेत्ररक्षण जे केलंय त्याबद्दल तुम्ही 2 शब्द व्यक्त करा, कारण की हे पंचकृषी आपल्या या 15 गावातले खेळाडू आहेत. अभिमान वाटतो ज्या पद्धतीचे हे खेळ करतात आणि एवढं चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच महादेवजी, कारण आता हा जर आपण झेल पाहिला तर हा झेल असं वाटलेलं की हा झेल होऊ शकत नाही आणि झेल नाही घेऊ शकत हा, कारण तर सेफ बॉल आहे असं वाटलेलं. परंतु एक चांगला स्पीड एकदम चित्त्याच्या चपळणी धावत जाऊन हा झेल टिपलेला आहे आणि खरोखरच हा चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी मला वाटतं बाउंड्री लाईनवरून त्यांनी सर्कलच्या आतमध्ये जाऊन कॅच घेतलेली आहे आणि सुंदर झेल टिपलेला आणि गडी क्रमांक 2 दुसरा बाद झालेला आहे. आणि खरोखरच याचं आज या ठिकाणी नोंद केली जाते या खेळाडूची. चांगला एक क्षेत्ररक्षक होतोय. आता पाहूया पुन्हा एकदा मैदानाकडे. महादेवजी आता डावकुरा फलंदाज आलेला आहे. नक्कीच जबरदस्त चप्पल चित्त्याच्या, अगदी तुम्ही म्हटलं त्याच पद्धतीने चित्त्याच्या चपलीने त्याने ती कॅच पकडली. कारण की संघर्ष जीवनात करताना सकाळ सकाळ ज्या वेळेला डोळे उघडून ज्या वेळेला हरिण पाहतं त्यावेळेला त्यालाही वाटतं की आपण जर धावलो नाही तर आपला मृत्यू अटळ आहे, आणि वाघालाही तेच वाटतं जर आपण धावलो नाही तर आपल्याला भूकमारीने मृत्यू अटळ आहे. प्रत्यक्षात क्रिकेट हा चपळाईचा खेळ आहे आणि आपल्याला तेवढेच उत्कृष्टपणे आणि जोशमध्ये खेळावा लागतो. आणि हा 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करते आणि एका धावेने धावसंख्या होते 12 प्लेअर पाठवायचा. आपण वारंवार पुकार देतोय तुम्हाला आम्ही. दामनन दोन्ही संघाने एक आपला 12 खेळाडू पाठवायचा, अन्यथा पॅनल्टी असेल. शेवटचा पुकार आहे आपल्याला, दोन्ही संघाला शेवटचा पुकार आहे. जबरदस्त लॉंग ऑन आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. ओ हो गडी बाद होतोय 3रा. निलेशजी, सकाळपासूनचं क्षेत्र आपण पाहत आहे, थोडस धावपट्टीवरती थोडासा चेंडू कमी उसळतोय आणि कुठेतरी स्कोरला कमी गती आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हा नक्कीच महादेवजी, कारण आपण आजचा या दिवसातील 4था सामना आहे आणि आपण पाहतो या खेळपट्टी सुद्धा
तर मोठी धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त होत नाही, अपयशी ठरत आहेत सगळे संघ. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आहे ती 32 आणि मला वाटतं स्ट्रेट ड्राईव्ह अजून कोणीही फटका मारलेला नाही, तशी फलंदाजी सुद्धा पाहायला मिळत नाही. जे काही फटकेबाजी केली जाते ते डिक्लेअर झोनमध्ये केले जाते आणि तेवढाच धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी अजूनही एक नोटीस केलं जाते की या धामणन संघाचं क्षेत्ररक्षण एकदम एक चांगला पाठीचा कणा आहे त्यांचा. 2 झेलचे टिपले ते खरोखरच वाखाणण्याजोगे झेल आहेत. आता जो झेल घेतला, एक हात डाव्या हाताने वरती हात करून झेल घेतला, त्याच्या अगोदर जो झेल घेतला तो बाउंड्री लाईनचा खेळाडू सर्कलच्या या आतमध्ये जाऊन त्यांनी झेल घेतलेला आहे. तर या ठिकाणी धावसंख्या जर म्हणाल तर धावसंख्या नक्कीच या ठिकाणी मोठी उभारली जात नाही असं नोटीस केलं जात आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे महादेवजी. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण, धावची दोण्याचा गडी बाद होऊ शकला असता. षटक समाप्तीची घोषणा होते. तिसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. शेवटचं षटक असेल धामणन संघाकडून. पुन्हा एकदा मला वाटतं तेच पाहायला मिळत आहे की बॉल टू रन होतानाही मुश्किल दिसतंय याच्यावरती. त्याचप्रमाणे थोडासा वाऱ्याचा प्रवाहही उलट्या दिशेने पाहायला मिळतोय. डी झोन मध्येच फक्त स्कोर होताना पाहायला मिळतोय. या टुर्नामेंटमध्ये सकाळच्या 4 सामने झाले, या 4ही सामन्यांमध्ये चौकार आणि षटकार कुठे पाहायला मिळत नाहीयेत. मुश्किलने 1 ते 2 चौकार आणि षटकार पाहायला मिळालेत. याआधी जो सामना झाला एक जबरदस्त सामना होता, परंतु एकतर्फी सामना चोरोडे जखमीचवाडी संघाने कसा खेळवला याचं सुंदर आपल्याला मार्गदर्शन पाहायला मिळालं त्यांचे कप्तान स्वप्नील मोरे यांच्याकडनं. एक संत गतीने आणि चांगल्या पद्धतीचा खेळाडू स्वप्नील मोरे, खरोखर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. खेळ आहे, पुन्हा एकदा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि तेवढंच थोडस आणि हा मात्र आता मात्र 1 बाउन्स चौकार. मी आत्ताच म्हटलं होतं चौकारचं षटकारांचं दर्शन होत नाहीये आणि हा पहिला चौकार आलाय तो संघाकडून आणि धावसंख्या होते 20. शिवम आणि लेफ्ट हँड फलंदाजी करतोय तो समीर. पाहूया, एक जबरदस्त ग्राउंड शॉट मला वाटतं मारलाय तो समीर याने. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल मात्र डी झोन मध्ये. डिक्लेअर धावसंख्या 1, धावसंख्या होते ती 21. धावसंख्या 21. दरम्यान पुढचा चेंडू समीर वारंवार स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. थोडीशी स्कोर मध्ये कुठेतरी थोडीशी जी संत गती आहे त्याच्यात थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत ते तलवड संघाकडून. समीर पुन्हा एकदा जबरदस्त तेवढी स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या 21. धावसंख्या 21. जबरदस्त फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते धामणन संघाकडनं, जय मालिक धामणन संघाकडनं. तेवढंच चांगलं गोलंदाजी पुन्हा एकदा मला वाटतं हा आणि गडी बाद होतोय तो. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. धावसंख्या 21. हॅलो. तर यानंतरचा होणारा सामना आहे साखर चौकीची वाडी आणि वावे गावठाण. साखर चौकीची वाडी, वावे गावठाण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही पॅवलेशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 22. थोडस संत गतीने चाललेला सामना. पंच म्हणून काम करतात ते आमचे राजेश उतेकर आणि रुपेश चांदे. दोन्ही नावा रुपाजला आलेले पंच आहेत. 15 गावामध्ये कुठेही टुर्नामेंट असेल तर आमंत्रित असे पंच रुपेश चांदे, मुसाळ चांदेवाडीचा एक आदर्श खेळाडू. पुन्हा एकदा जबरदस्त स्विंग गोलंदाजी आणि हा गडी क्रमांक बाद होतोय. आउट, पंचाने दिले आउट.
हॅलो. साखर चौकीजीवाडी संघाचे संघनायक, साखर चौकीच्या वाडीच्या संघाचे कर्णधार आपण पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. वावे गावठण संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. बॅट्समनचं नाव सांगायचंय. बंटी बंटी पालांडे. थोडस स्पीडअप करायचंय. उन्हाच झाडू मारायचंय का? बंटी पालांडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जयमालिक धामणन संघाकडून. दरम्यान पुढचा चेंडू. ओहो जबरदस्त. आणि हा गडी क्रमांक बाद होतोय पुन्हा एकदा आणि षटक समाप्त. धावसंख्या होते ती धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर महादेव टॉस्का बॉक्स मध्ये घेऊन जातोय. यानंतरचा मोठा होणारा सामना आहे वावे गावठाण त्यांच्या विरोधात साखर चौकीची वाडी. दोन्ही कर्णधाराच्या समेत नाणेफेकीचा कौल केला जाईल. संजयजी उतेकर वावे गावठाणचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, आमचे मित्र बंधू आहेत आणि 15 गावातील एक मोठं नाव आणि ठाणा मुंबई मध्ये असलेलं एक नाव. समाजकार्य असू द्या, सुख दुःख असू द्या, पण संजयजी उतेकर साहेब हे आवर्जून तिथं उपस्थिती नोंदवणार आणि आपलं जे काम आहे तर ते पार पाडलं जातंय. आणि त्याचप्रमाणे तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. आमच्या समेत जोडले गेलेत संजयजी उतेकर साहेब वावे गावठाणचे कर्णधार असतील. एक साईडला नाणेफेक केली जाईल. तर साखर चौकीच्या वाडीचे कर्णधार संजयजी उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय साखर चौकीच्या वाडीच्या संघनायकाने. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल आणि त्यांना सन्मानित केलं जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. संजयजी उतेकर साहेबांना विनंती असेल की साखर चौकीच्या वाडीच्या संघाला एक सन्मानित केलं जाईल. आपण दोन्ही संघ इथे घेऊन आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारावी आणि या सामन्यासाठी दोन्ही संघांना संघनायकाच्या कर्णधारांना शुभेच्छा असतील. तर नाही तर वावे गावठाण संघाचे जरी आपण नाणेफेकीचा कौल हरला असाल तरी सामन्यावरती पकड. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर आपण या सामन्याबद्दल एक कडवी झुंज, पहिल्या दिवसातील ही 5वी लढत आपल्या दोन्ही संघादरम्यान होणार आहे. तर आपण या सामन्याबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम या मंडळाचे खूप खूप आभार की एवढं चांगलं मैदान निर्माण करून दिलात आणि खूप चांगलं नियोजन आहे. तरी पण आम्ही समोरच्या टीमला 40-45चं टार्गेट नक्की देऊ. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल, एक रनर इथे आखणार. पण नाणेफेकीचा कौल जिंकला साखर चौकीच्या वाडी. साहिल उतेकर म्हटलं की एक आपल्या 15 गावातील नाव आहे आणि एक नावाजलेला संघ, एक बलाढ्य संघ समजला जातो. तर एक रणनीती असेल. आपण नाणेफेक कौल जिंकल्यानंतर आपण काय घ्याल? तर या सामन्याबद्दल एक साईडला तुमच्या विरोधात वावे गावठाण म्हणजे आपल्या 15 गावातील एक नावाजलेला बलाढ्य संघ, कारण चांगल्या प्रकारचे खेळाडू अक्षय सरकार स्फोटक फलंदाज असेल, सलामीला येऊन चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तर त्याला बांधून ठेवण्यासाठी जर क्षेत्ररक्षण कराल तेव्हा आपण रणनीती काय आखणार? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण निवडतोय. दुसरी गोष्ट आम्ही जेवढे आमचे मॅच झाले तेवढे चांगले आणि हाय क्वालिटी आणि टफ मॅचेस झालेत. सो आम्ही आता यांना पण टफ फाईट देऊ आणि पुढे फायनलसाठी विचार करतोय. ठीक आहे. तर नक्कीच असतील, दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी शूज, कंपल्सरी ट्रॅक सूट चा नियम असेल. या सामन्यासाठी तटस्थ पंच आम्ही नंतरच इथं घोषित केलं जातंय. तर संघाची धावसंख्या होते द्वितीय सत्रात 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघासाठी विजयासाठी किती धावांचं टार्गेट ठेवलंय? तर
24 चेंडूत 23 धावांची गरज असेल तर मी कमबॉक्स मध्ये घेऊन जाते महादेवजी उतेकर, त्याचप्रमाणे निलेशजी मापदी साहेबांच्या इकडे सपूर्त करतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद विजयजी शिंदे. एक बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजाने अगदी मैदान गाजून निघतं आणि खरोखर एक जल्लोष जोश निर्माण होतो असे आमचे विजयजी शिंदे यांचं वारंवार समालोचन. टॉस का बॉसमध्ये त्यांचं एक कामगिरी, टुर्नामेंट, प्रत्येक टुर्नामेंटला जे योगदान असतं असं हे मोलाचं योगदान. कुठलीही टुर्नामेंट 15 गावच्या अंतर्गत असली तर त्या टुर्नामेंटमध्ये आवर्जून उपस्थिती असते. खरोखरच वेळात वेळ काढून या धावत्या जीवनामध्ये आपण हे योगदान देत आहे, हे मोलाचं सहकार्य खूप अनमोल आहे. दरम्यान चेंडू जबरदस्त, सुंदर चेंडू. बॉलर नेम सांगायचं आहे, बंड्या. स्ट्राईकला संदीप, नॉन स्ट्राईकला ते शिवम आणि गोलंदाजी मार्कवरती आहे ती तलवार जावली संघाकडनं बंड्या. दरम्यान पुढचा चेंडू बंड्या टू शिवम. ओ हो, जबरदस्त स्विंग गोलंदाजी. हा मला वाटतं लेग बाईचा एक रन असेल आणि एक संघाची धावसंख्या होते 1 आणि वैयक्तिक 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते संदीप यांना. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती बंड्यामार्फत. 24 चेंडू आणि 23 धावांचं असं मापक आव्हान आहे. कधी कधी हे मापक आव्हान करताना सुद्धा अवघड जातं, जड जातं, कारण की क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवरती ओहो, जबरदस्त. आणि हा पहिला हादरा बसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते तलवार संघाकडून. पहिला गडी क्रमांक बाद होतोय तो 1 धावसंख्येवरती. सर्व प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, आपण खारल्यांच्या मैदानामध्ये आहात. या मैदानाच्या आवारामध्ये कुठल्याही प्रकारचं मद्यपान किंवा कुठल्याही प्रकारची गैरशिस्त ही आम्ही तुमच्यावरती कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं मद्यपान या खारल्यांच्या मैदानाच्या आवारामध्ये करायचं नाहीये. आपली आपलं शिस्त पाळून आपण या टुर्नामेंटसाठी सहकार्य करायचं आहे. सगळ्यांनी नोंद घ्यायची याची. सिद्धेश शिवमच्या जागेसाठी गेले ते सिद्धेश. दरम्यान पाहूया काय करतात ते. मापक असं आव्हान आहे. 24 चेंडूने 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि तरीही संत गतीने चाललेला हा संघ. मला वाटतं तेवढंच ओहो, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि हा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती बंटी यांच्याकडनं. बंड्या जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते तलवार संघाकडून बंड्याच्या स्वरूपात. 1 गडी बाद केलाय, धावसंख्या दिले 1 आणि एक चांगली गोलंदाजी. यॉर्करचा मारा, लेग कटरचा मारा करतोय तो बंड्या. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया काय करतोय तो जयमालिक धामणन संघाकडनं. ओहो, मला वाटतं हा डी झोन मध्ये गेलेला चेंडू असेल आणि 1 धावसंख्या होते ती 2. चेंडू डिक्लेअर असेल, डी झोनला जरी टच होऊन परत आला, डी झोन मध्ये जरी चेंडू जाऊन परत आला तरी तो एकच असेल. धावून काढायचे नाहीयेत. धावसंख्या 2. दरम्यान पुढचा चेंडू बंड्या.
बंड्या तलवट संघाकडून बंड्या आपली वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. ओ पुन्हा एकदा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. निलेजी जे षटक होतं पहिलं, या मला वाटतं 2 धावा आणि 1 विकेट असं सुंदर षटक टाकलेलं आहे ते बंड्या. त्याबद्दल तुमचं मला वाटतं हा खेळाडू आपल्या 15 गावातील खेळाडू आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच महादेवजी, कारण पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी गमावून 2 धावा फक्त दिलेल्या आहेत बंड्याने. खरोखरच आपल्याकडे सामना हा झुकवलेला आहे, आपल्या बाजूने सामना घेतलेला आहे आणि या सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे ते बंड्याने. आणि खरोखरच 24 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असताना 2 धावा देणं म्हणजे एक मोठं चांगली कामगिरी म्हणता येईल या बंड्याची. आणि त्यांनी अचूक कामगिरी केलेली आहे. आणि आता मला वाटतं बंड्याची जागा येतोय तो नवीन गोलंदाज. गोलंदाज नाव, बॉलर्स नेम प्लीज. वैभव. 24 चेंडू आणि 23 धावा असताना 2 धावा फक्त दिलेल्या आहेत. आणि आता 18 चेंडू आणि 21 धावा. 18 चेंडू आणि 21 धावा. खरोखर अप्रतिम गोलंदाजी बंड्याच्या मार्फत फेकली गेली या ठिकाणी. आणि आता पाहूया वैभव कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि स्ट्राईकला आहे तो संदीप आणि सिद्धेश भिंगारडे अशी जोडी मैदानात आहे. पाहूया वैभव कशा पद्धतीने मारा करतोय. संदीप विरुद्ध वैभव. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, 1 गडी बाद, 2 धावा. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेली आहे. कोण जिंकेल आणि कोण हरेल आत्ता सांगू शकत नाही, कारण 24 चेंडू आणि 23 धावा असताना असं वाटलं होतं एका पद्धतीने की धामणन संघ नक्कीच एखादी हा सामना जिंकू शकतो. मात्र बंड्याने चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा खूप टप्प्याचा टाकलेला चेंडू पंच हात समांतर करतायत. रुपेश चांदे, पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने संघाच्या धावसंख्येत भरवते. धावसंख्या 3, 1 गडी बाद 3. पाहूया वैभव मारा करतोय. संदीप पहिल्याच चेंडूवरती अवांतर धाव. वाईट चेंडू फेकला आहे तो वैभवने आणि धावसंख्येत भर होते 3. आणि आता 18 चेंडू आणि 20 धावा. खरोखरच एक रोमहर्षक अशी खेळ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोन्ही संघादरम्यान. पुन्हा एकदा ऑफिसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच हा समांतर करतायत, दंडित घोषित करतायत वैभवला. आणि सलग 2 चेंडू वाईट फेकलेले आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या 4. अजूनही लय सापडलेली नाही ती वैभवला. पाहूया वैभव अजूनही आपल्या 2 चेंडूमध्ये सलग 2 धाव अवांतर, अर्थात 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत ते वैभवने. आणि आता मात्र तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज वैभव. पाहूया गोलंदाजीमध्ये त्याला अजून सूर सापडलेले नाही. पाहूया कमबॅक करतो काय तो आपल्या सामन्यासाठी, आपल्या संघासाठी. आणि वैभव मारा असेल संदीप. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी, राऊंड द विकेट मारा करत थोडा स्लोअर टाईपचा टाकलेला चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होत आहे वैभवला. आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होत आहे वैभवला. आपल्या गोलंदाजीची थोडीशी दिशा बदलत राऊंड द विकेट मारा करत चांगला चेंडू, स्लोअर टाईपचा टाकलेला चेंडू आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होत आहे वैभवला. आणि धावसंख्या 1 बाद 4. सामन्यामध्ये चांगली ट्विस्ट निर्माण झालेली आहे या ठिकाणी. कोण जिंकेल कोण हारेल या ठिकाणी अजूनही सांगू शकत नाही. हाय व्होल्टेजचा सामना. पाहूया वैभव मारा करतोय संदीप. ओ सुंदर क्लीन बोल्ड. आणि मला वाटतं यांनी वैभवने खरोखरच गोलंदाजी दिशा बदलत आता मात्र यश संपादन केलेलं आहे. आणि चांगला लय सापडलेले आहे, गोलंदाजीला सूर सापडलेला आहे तो वैभवला. दुसरा गडी बाद होतोय, दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. जय मालिक धामणम संघाचा संदीप बाद होतोय. आणि धावसंख्या होते 2 गडी बाद 4. माधवजी काय सांगाल? 2 गडी बाद 4. नक्कीच निलेशजी, थोडस प्रेशर जय मालिक धामणम संघावरती, कारण की जेवढं आव्हान सोपं होतं तेवढं आता अवघड होताना दिसतंय. 2 गडी बाद झालेत, धावसंख्येत 4, दुसरं षटक मार्ग असतं. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वैभवच्या मार्फत, त्याच्या आधी बंड्याच्या मार्फत 2 धावा देऊन मला वाटतं 2 गडी बाद केले होते ते बंड्याने. आणि आता वैभव तेवढीच चांगली कामगिरी करताना मला वाटतं संघाकडून ही दुसरं षटक मार्गस्थ असेल. आणि
चौकीच्या संजय उतेकर आणि कप्तान आपण जरा साहिल उतेकर या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं, व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू ओ जबरदस्त पुन्हा मारलेला उंच आणि हा चेंडू मात्र जातोय 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या होते आता मात्र 6. 2 बाद 6. दुसरं षटक मार्गस्थ आहे वैभवच्या स्वरूपात आणि आता मात्र धावसंख्या 6. कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय जयमालिक धामणन संघाकडून. पुन्हा एकदा मला वाटतं सेम चेंडू आणि सेम प्रहार डी झोन मध्ये जाईल आणि पुन्हा एकदा 2 घोषित असतील पंच रुपेश चांदे यांच्याकडनं आणि धावसंख्या होते 8. 2 बाद 8. दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईकला ते शुभम, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. जयमालिक धामणन संघाकडनं मला वाटतं 2 गडी बाद. आता धावसंख्या आहे मात्र 8 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडून 23 धावांची गरज होती. पुन्हा एकदा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि डी झोन मध्ये चेंडू 1 धाव. धावसंख्येने धावसंख्या होते ते 9. साहिल उतेकर साकर आणि संजय उतेकर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. साहिल उतेकर आणि संजय उतेकर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त. धावसंख्या आहे 9. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. हॅलो 2 षटकं संपलेली आणि धावसंख्या झालेली आहे 9 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 14 धावा. खरोखरच एक चांगला अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय जयमालिक धामणन विरुद्ध कालभैरव पाली संघादरम्यान. 12 चेंडूचा नाव झालेला आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावा जमा केलेल्या आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि नवीन गोलंदाज आहे बाल्या पालांडे. सुरेश उर्फ बाळ्या पालांडे गोलंदाजी. 3रं षटक संघाकडून 3रं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. सुरेश मारा करतोय सिद्धेशला. पाहूया सुरेश टू सिद्धेश असा मारा. 12 चेंडू 9 धावा झालेले आहेत आणि 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7च्या सरासरीने हा सामना जिंकायचा असेल जयमालिक धामणन संघाला तर 7चा प्रति ओव्हर 7 धावा जमा करायचे आहेत. सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशे मारला चेंडू. पाहूया झेलबाद होतो का, परंतु झेल झालेला नाही आणि त्या ठिकाणी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आणि थोडंसं या ठिकाणी जर माइंड वापरला असता तर 1 धाव डिक्लेअर सुद्धा जाऊ शकली असती, परंतु त्यांनी क्षेत्ररक्षण करून 2 धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या 11 आणि आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावा. 11 चेंडू आणि 12 धावा. पाहूया सुरेश मारा करतोय सिद्धेश. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाहूया सुरेश मारा करतोय सिद्धेशला. सुंदर असा डाक मारलेला चेंडू. पाहूया सीमारेषे पार षटकार. हा सिद्धेशच्या बॅटमॅन गेलेला षटकार आणि या सामन्यातील 3रा षटकार. आणि आता मात्र सर्व समीकरण बिघडवून टाकलेले आहे ते सिद्धेशने. या 6ने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 17 आणि आता मात्र 17वर पाहूया खतरा कोणाला येतोय, सिद्धेश फलंदाजाला की सुरेश गोलंदाजाला. आणि जिंकण्यासाठी आता 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि आता मात्र चांगली पकड ठेवलेली आहे जयमालिक धामणन संघाने या सामन्यावरती. आणि मला वाटतं या सामन्यात या षटकामध्ये हा सामना
संपवताना पाहायला मिळतो की पाहूया सिद्धेश दहा चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक सोपा असा आव्हान आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू हा डी झोन मध्ये जाणारा चेंडू 1 धाव डिक्लेअर आणि आता मात्र 9 चेंडू आणि 5 धावा. पाहूया या षटकातच हा सामना सिद्धेश संपवतोय की शेवटच्या षटकापर्यंत सामना जातोय ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9 चेंडू आणि 5 धावा. एका षटकाराने या सामन्याची पूर्ण दिशा बदलून टाकलेली आहे सिद्धेशने आणि आता मात्र सुरेश मारा करतो सिद्धेशला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी लक्षात आलेले आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या आता मात्र 9 चेंडू आणि 4 धावा. 9 चेंडू आणि 4 धावा म्हणजे ह्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. त्याने 3 चेंडू मध्ये हा सामना संपवतो का पाहूया सिद्धेश. एक चांगला या ठिकाणी चांगली एक झुंज पाहायला मिळाली होती. तळवट कमी धावांचा स्कोअर चेस करताना चांगली गोलंदाजी केली होती. मात्र तळवट पाली संघाने मात्र या षटकामध्ये सामना थोडासा झुकलाय आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू 2 धावांचा इशारा पंचांचा आणि आता मात्र 8 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी. आणि खरोखरच चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी करत सिद्धेशने आपल्या बाजूने सामना झुकवलेला आहे आणि कमबॅक केलेल्या चांगल्या सामन्यामध्ये सिद्धेशने आणि 8 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 2 धावा. मला वाटतं या षटकातच सामना संपेल असं चिन्ह दिसतंय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होत आहे. सुरेशला 1 धाव डिक्लेअर 22च्या रूपात 1 धाव आणि आता वाटत जिंकण्यासाठी एकच पाहिजे 1 रन. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव आणि हा सामना मला वाटतंय जिंकलेला आहे जय मालिक धामणन संघाने. 3 षटकातच हा सामना संपवलेला आहे आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच तळवट पाली संघाचे सुद्धा अभिनंदन आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर ठरतोय शुभम. या सामन्याचा सामनावीर ठरतोय शुभम ज्याने आपल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते. तो शुभम या सामन्याचा सामनावीर ठरतो. त्याला विनंती असेल की त्याने टॉस्का बॉस या ठिकाणी येऊन आपला सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि यापुढे होणारा सामना साखर चौकीच्या वाडी विरुद्ध हॅलो. तर या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. तर नागेश ठाकरे कर्जतचे सुपुत्र आहेत. त्यांचे चिरंजीव दिव्येश नागेश ठाकरे आणि कुमार संस्कार विजय शिंदे जे प्रथमचार पेटी ज्याने आपल्याला फर्स्ट हँड किट ज्यांनी सपूर्द केला आहे. तर रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये यांचं सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. त्यांना धन्यवाद देतोय. आणि या सामन्यासाठी या शृंखलेसाठी त्यांच्याकडून कर्जतून आम्हाला फोन आला आहे आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. तर यानंतरची होणारा सामना मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा असेल. साखर चौकीची वाडी आणि वावे गावठाण यजमान संघ असतील. आपल्या 15 गावातील एक दादा संघ समजला जातोय. तो साखर चौकीची वाडी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम मला वाटतं साखर चौकीच्या वाडी संघाने